ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज सावकार गण गण गणात बोलते, बोला कसं येणं केलं? तुम्ही आम्हाला बोलावलं असतं तर आम्हीच तुमच्याकडे आलो असतो, कशाला इथे यायची तजदी घेतली? महाराज मी आपला सेवक, तुम्हाला बोलवणं पाठवण्याचा प्रमाद माझ्या हातून कसा घडेल? तहानलेल्या माणसाने विहिरीजवळ जायचं असतं, विहिरीला पाचारण करायचं नसतं। ते जरी खरं असलं तरी या बाबतीत तुम्ही अपवाद आहात सावकार। तो कसा? कारण तुमची तहानच कधी भागत नाही। सारखं सारखं त्या विहिरीकडे जाण्यापेक्षा त्या विहिरीने तुमच्याकडे येणं इष्ट नाही का? त्यामुळे तुमचं गावातलं वजन वाढेल, मान वाढेल, नाही का? पण आता आलोच आहे तर बोला बोला सावकार। महाराज आपली माझ्यावर कृपादृष्टी आहे हे मी कधीच अमान्य करणार नाही, पण काय? बोला, ताकाला जाऊन भांड लपवण्यात काहीच अर्थ नाही। महाराज माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे कारण तिचा विनियोग मी माझ्या सोयीप्रमाणे इच्छेप्रमाणे करत असतो। ज्या माणसावर लक्ष्मी प्रसन्न नसते ना अशी माणसंच माझ्यासमोर हात पसरत असतात। त्या प्रत्येकालाच सढळ असते लक्ष्मीचं वाटप करत बसलो तर ती माझ्यावर कोपणार नाही का? ती म्हणेल तुला माझी गरज नसेल सावकारा, मी जातेस कशी इथून? ती म्हणजे कोण? अर्थात लक्ष्मी। सावकार ज्या लक्ष्मीविषयी तुम्ही बोलत आहात ती कुणी तुमच्या शेतावर राबणारी स्त्री नाही, ती देवी आहे। महाराज आणखीन एक, एखाद्या गोष्टीचं वाटप करणं आणि कोणा गरजूला मदत करणं ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत। तुम्ही वाटप करता ते दान असतं, पण अशा प्रकारचं तुम्ही दान केलेलं आम्हाला आठवत नाही। महाराज जे आपलंय असं आपण मानतो ते आपलं मुळी नसतंच कधी। ज्या क्षणी याचा तुम्हाला बोध होईल त्या क्षणी तुमचा उत्कर्ष होईल। हा बोध भिकेला लावेल मला। काही म्हणालात? काही नाही, नाही नाही। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। या अहो ऐकलत का? काय हो? उद्या मंगळवार, आठवड्याचा बाजार भरण्याचा दिवस। घरात कोणकोणते जिन्नस लागणार आहेत ह्याची यादी तयार केलीत का आपण? हो। आपण येणार आहात का सोबत? मी येऊन काय करू? नेहमी जे करता तेच। म्हणजे घर संसाराला लागणाऱ्या वस्तूंची निवड करायची। अहो तुम्हा स्त्रियांना हे खूप छान जमतं। अहो घर संसारात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंखेरीजही आणखीही काही वस्तूंची स्त्रियांना आवड असू शकते, हे ध्यानात घ्यावं पुरुषांनी। अरे हो, हे आमच्या कधीच लक्षात आलं नाही। बरं, उद्या बाजारातून तुमच्यासाठी छानशी वस्तू घेऊन येणार आहे। कोणती आणू? आणा की चणे फुटाणे। अहो किती वेळ झाला तरी हिशेब संपतच नाहीये तुमचा। अगं हिशेब संपला तर मी सावकार कसला? एकदा का वही खात्यात एखाद्या नावाची नोंद झाली की त्या नावापुढे तो मेल्यानंतरही फुल्ली मारायची नाही। त्याने घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याच्या लेकरा बाळाच्या नावावर चढवायचं, तरच सावकारकी टिकून राहते। मला काही कळत नाही बोयात। मला फक्त एवढंच माहितीये की सावकारकी गाजवताना कुणाचेही शिव्याशाप घेऊ नका म्हणजे झालं। अहो तुमची जशी पैशाची खातीवही असते ना तशीच पाप पुण्याची सुद्धा खातीवही असते। अहो आपण प्रायश्चित्त नाही घेतलं तर आपल्या पापाचा हिशेब आपल्या मुलांच्या नावावर नोंदवला जातो।
अहो आपल्या पापाची फळं त्यांना भोगावी लागतात. काहीतरी बोलू नकोस. कोणाकडे असते ही पाप पुण्याची नोंदवही? तू पाहिलीस? सावकार सावकार, मला मदत करावं, मी मोठ्या संकटात आहे. काय झालं हरी? माझा पोरगा लई आजारी आहे, त्याला दवा पाण्यासाठी पैक्याची फार गरज आहे. मग मी काय करू? अरे 8 दिवसापूर्वी तुझा मेहनताना तुला दिला ना, त्यातून कर दवा पाणी. सावकार, घरात 10 तोंड खाणारी तुम्ही जो मेहनताना देता ना, तो हातातोंडाची गाठ घालण्यात खर्च होतो. मग कुठून उरणार पैका दवा पाण्यासाठी? नाही नाही, माझ्याजवळही पैसे नाहीत. बघ कोणाकडून उसनवारी करता आली तर. असं बोलू नका हो. आजपर्यंत तुमच्याकडे इमान एतबारे नोकरी केली, निदान त्याची तरी कदर करून माझ्या पोराच्या दवापाण्यासाठी थोडा पैका द्या. मी तुमची फुकट सेवा करीन, तुमची पै पै फेडीन सावकार. फुकट काम करशील, पै पै चुकवशील आणि घरात जी 10 तोंड आहेत त्यांच्या पोटाची खळगी कशी भरणार? त्यांना आपण पाठवला वाड्यावर फुकट चगळायला. सावकार, चाल एक बुक्की कवडी देखील मिळणार नाही तुला. असं करू नका सावकार. माझ्या पोराला वाचवा, दुआ मिळतील तुम्हाला. अरे तुझा पोरगा मेला काय आणि जगला काय फरक पडणार आहे? तोही तुझ्यासारखी गड्याचीच कामं करणार, तोही भीक मागणार. त्यापेक्षा मेला तर सुटेल. सावकार, मला डोळे दाखवतोस? चाल निघ इथून. हे बरं नाही केलं, हे बरं नाही केलं. अहो त्या हरीला जरा मदत केली असती तर काही बिघडलं असतं का? गरीबाची गरज आणि गरीबाची भूक कधीच भागत नाही. ही घे शिदोरी. किती वाळला सळ लेकरा. कुठं वाळलोय का आजी? तर आता उन्हात ताना राबून आणखीन काय व्हायचं राहिलंय? आजी, तू नाही का बाजारात जाऊन चणे फुटाणे विकीत? लाज वाटते बघ मला याची. मला मेहनताना मिळतो तो पुरे पडत नाही म्हणून तुला काम करावं लागतं ना. अरे तसं नाही रे लेकरा, मला बघ सवय आहे कामाची, आणि काम नाही केलं तर आजारी पडन ना मी. आणि आता बघ तुझं लगीन झालं, माझी नाचून घरात आली का मग तीच करील माझं समज. मग काय, मला आरामच आराम. बरं आता सांग बघूया, कधी करतोयस लगीन? करीन का आजी लगीन? इथं कुणी गुडघ्याला बाशिंग बांधले? अरे पर मला धीर नाही नव. आता पिकलं पाणी कवा गळून पडल सांगता येतंय भाई. हो, मरायला काय झालंय तुला? चांगली 100 वर्ष जगशील बा अजून. न ग बाबा न ग. चल आजी, मी येतो. अरे थांब थांब. हे बघ, आज मी गौरीला मागणी घालायला जाणार आहे. आजी, मला कसं कळलं होय? अरे लेकरा, रात्री झोपत बडबडत होतास तू, मला गौरी आवडती, गौरी आवडती काय. आजी मी येतो. गौरी चांगली पोरगी आहे. अहो काय करायचं गौरीचं? काय झालं? अहो आपली तरणी ताठी मुलगी, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? कशाचं? अहो आपल्या गौरीच्या लग्नाचं. काय करायचं? इतकी स्थळं आली तिला, एक तरी पसंत पडलं का? अगं एखादं स्थळ पसंत पडलं ना की देईल की लग्नाला होकार ती. गौरीच्या अपेक्षा भल्या मोठ्या. मला नाही वाटत आपल्यासारख्या सामान्य घरातल्या माणसांकडे गौरीच्या अपेक्षेप्रमाणे श्रीमंताचं स्थळ येईल म्हणून. काही करून आपण गौरीला लग्नाला तयार केलं पाहिजे. अहो आपल्या सामान्यांच्या घरामध्ये एखादी देखणी मुलगी म्हणजे आईवडिलांच्या जीवाला किती घोर असतो, समजवायला पाहिजे तिला. आलीस? कुठे गेली होतीस? मैत्रिणींकडे. इतका वेळ? 1 2 3 4 चारही मैत्रिणींकडे ओळीने जाऊन आले. बाई 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 बाई, अगं कमी कर तुझं हे फिरणं, भीती वाटते आम्हाला. आई भीती कशाची? तुला नाही कळायचं गौरी. अगं तुझ्यासारख्या सुंदर तरुणीनं मान खाली घालून फिरायचं असतं, लोकांच्या वाईट नजरांपासून स्वतःला जपायचं असतं. हो आहे मी सुंदर, पण याचा अर्थ असा होतो का आई की मी घरामध्ये स्वतःला कोंडून घ्यायचंय म्हणून? उलट आई, मला स्वतःच्या रूपाचा अभिमान वाटतो जेव्हा वाटेने चालताना ना
4 माणसं मला वळून वळून बघतात. देवा देवा देवा, बघा काय म्हणते तुमची मुलगी. या गोऱ्या लोकांनी आपल्या मुलीवर त्यांचं वागणं लादलंय. उद्याही बया म्हणायची त्या गोऱ्या मडमांसारखा फराक घालून फिरायचं म्हणून. हे बघ आई, मी असं काही एक करणार नाही. उलट त्या फराकवाल्या मडमा सुद्धा माझ्या रूपाला बघून जळफळतात. गौरी, पुरे झालं आता. आमचा अंत पाहू नकोस. जो मुलगा आम्ही तुझ्यासाठी पाहूत ना त्याच्याशी लग्नाला तयार हो. कुणी राजपुत्र येणार नाहीये तुला मागणी घालायला. मुळीच नाही. माझ्या मनासारखा राजपुत्र येईस्तोवर मी वाट पाहिजे. आरसपाणी मोती शिंपल्यातच राहिला ना तरी चालेल, पण कोणाच्याही घरची शोभा वाढवणार नाही. जी महाराज. जगातील सर्वात सुंदर आणि देखणी व्यक्ती कोण हे सांगू शकतील? महाराज, यासाठी मला विश्वभ्रमण करावं लागेल आणि ते मला शक्य नाही. पण महाराज, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपणच देऊ शकता, कारण आपण त्रिकालज्ञानी आहात. जगातील प्रत्येक व्यक्ती एक सारखीच सुंदर असते. ती कशी काय महाराज? प्रत्येकाचा तोंडावळा वेगळा असतो. म्हणजे कुणी गोरं असतं, कुणी काळं असतं, कुणी उंच असतं तर कुणी बुटकं असतं, कुणी जाड असतं तर कुणी सडपातळ असतं. म्हणूनच तर म्हणतो मी की जगातली प्रत्येक व्यक्ती ही सुंदर आणि देखणी असते. विधात्याने दिलेल्या वैशिष्ट्य घेऊन ती जन्माला आलेली असते. त्यामुळे एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी होऊ शकत नाही. आणि अशी तुलना केली तो त्याचा गर्व आणि अहंकार ठरेल. आणि असा गर्विष्ठ आणि अहंकारी माणूस देवाला आवडत नाही. देवच त्याचं गर्वहरण करतो. खरंय महाराज. व्यंकटा, देवाने आपल्याला मनुष्याचा जन्म दिला म्हणून देवाप्रती आपण कृतज्ञ असायला हवं. संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व अहंकार असता कामा नये. असा गर्व अहंकार हा नेहमी घातकच असतो. जी महाराज. आता तुला वाटत असेल हे सर्व आम्ही तुझ्याशी बोलतो. महाराज, माझ्याशी बोलत नव्हतात तर मग कुणाशी? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मला थोडं बोलायचं. बोल. नाही म्हणजे अगदीच महत्वाचं असेल तर बोल, नाहीतर. तुम्ही तुमच्या मुलाला किती महत्व देता यावर अवलंबून. रघुनाथ? हो, रघुनाथ विषयीच बोलायचं. का? काय केलं त्याने? तो काय करणार? वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. योग्य तेच करतोय. सावकाराचा मुलगा सावकारासारखाच वागायला हवा. तू मुळमुळीत राहून कसा चालेल? हो, मान्य आहे मला ते, पण त्याच्या बेताल वागण्याला धरबंद राहायला हवा. म्हणून त्याचं लग्न करावं असा विचार माझ्या मनात आलाय. असंही त्याच्या लग्नाचं वय झालंच आहे म्हणा. विचार करायला हरकत नाही. नुसता विचार नको, मी तर मुलगी पाहून ठेवली त्याच्यासाठी. कोण? गौरी. गौरी? ती आठवड्याच्या बाजारात ठेला लावते, दाणे फुटाणे विकते ती? हो, तीच. वेडी का खुळी तू? अगं तिची पोच काय, आणि तिला आपली सून करून घेण्याचा विचार तरी तू कसा करू शकतेस? अहो, संपत्ती आणि मान मरातब यात त्यांची आपल्याशी तुलना होऊ शकत नाही, मान्य. पण गौरीचं रूप आणि शेगावातल्या इतर तरुणी यांची तुलनाच होऊ शकत नाही. अशी मुलगी जर आपली सून झाली तर साऱ्या गावाला आपला हेवा वाटेल. सगळे म्हणतील सून असावी तर सावकारांसारखी. यामुळे आपला गावात मान वाढेल. कुळ आणि कुटुंबाचा विचार केला तर मान आणि साधन संपत्तीवरून त्यांचं वैभव ठरतं. स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर स्त्रीचं वैभव तिच्या रूपावरून ठरतं. आणि तशा अर्थी गौरी गर्भश्रीमंत. ठीक आहे. हो, आपली गौरी खूप हट्टी आहे. तिच्या मनासारखं जर तिला स्थळ मिळालं नाही ना तर ही मुलगी लग्नच करायची नाही. येऊ का? या या निंबाबाई या. नमस्कार. 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 कसं काय येणं केलं? आज प्रथमच आलात तुम्ही आमच्या घरात. हो.
नाही म्हणजे बोला ना, निसंकोचपणे बोला. काही मदत हवी असेल, आम्हाला शक्य होईल ते आम्ही तुम्हाला करू. नाही नाही, आम्ही गरीब असलो तरी कोणाच्या मदतीची अपेक्षा नाही करत आम्ही. मी आले होते ते वेगळ्याच कारणासाठी. म्हणजे त्याचं काय आहे सांगा. म्हणजे माझ्या नातवासाठी गौरीला मागणी घालायला आलं. काय गौरी, तुम्हाला भान आहे का तुम्ही काय बोलताय याचं? कुठे तुमचा नातू आणि कुठे मी? आणि तुमचं धाडसच कसं झालं माझा हात मागायचं? गौरी, तोंडाला आवर घाल. अगं वयाचं तरी भान ठेव. आई यांचे केस पिकले तर यांना बोलायचं भान नाहीये तर मी का भान ठेवावं? निघा तुम्ही. राम राम. या मुनीमजी, वसुली आणलीत? काशाभाऊ मुदत वाढून मागतायत. मग त्याला सांगितलं, सावकारांना विचारतो आणि मग सांगतो. काशा भाऊना सांगा, मनुष्य जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा तो मरणार कधी हे सुद्धा ठरलेलं असतं. यमाकडून तुम्ही मरणाची मुदत वाढवून मागू शकत नाही. यम जेव्हा माणसाला आयुष्याची मुदत वाढवून देईल ना त्या दिवशी हा सावकार सुद्धा कर्ज फेडण्याची मुदत वाढवून देईल. सांगतो. तुम्ही उभे का? निघा. जातो. हो, काम आटपत आलं असेल तर जरा बोलू का? अगं मी नाही म्हणालो तरी तू शांत बसणार आहेस का? बोल. हो, आपल्या रघुनाथच्या लग्नाचं घ्या ना जरा मनावर. अगं हा विषय मगाशीच झाला नाही का? अहो तुम्ही एकदा वही उघडून बसलात ना की सगळ्या गोष्टी विसरून जातात. म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. सावकार, सावकार, पुन्हा भीक मागायला आलास? माझा पोरगा गेला. मग त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तुझ्याजवळ पैसे नाहीत की काय? माझा तरणात आता पोरगा गेला ही वेळ तुमच्यावर आली असते ना की कळलं असतं माझं दुःख. अरे सावकार, गरीब श्रीमंत कुणालाही मरण चुकलं नाही. जेव्हा तुमच्या पोराला यम घेऊन जायला येईल ना तेव्हा त्याच्या समोर बक्कळ पैका होता तो तुमच्या पैक्यावर थुंकल. हा या गरीबाचा शाप आहे, या गरीबाचा शाप आहे, या गरीबाचा शाप आहे. चल निघ इथून. अहो हे चांगलं नाही झालं. गरीबाची हाय वाईट. चल. कावळ्याच्या शापानं ढोरं मरत नसतात. अहो आपण महाराजांकडे जाऊया. हरीने दिलेल्या शापावर महाराज नक्की उतारा सांगतील.